श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी तुम्हाला शनिवारी काय करायचं आहे ते सांगण्यासाठी आले आहे. उद्या आहे षटतिला एकादशी. या दिवशी आपल्याला काळे तीळ घालून पिंपळाच्या झाडाला जल द्यायचं आहे. काळे तीळ शनिदेवाला आठवणीने वाहायचं आहे. काळे तीळ तुम्ही शंकराला वाहायचं आहे. काळे तीळ आहेत ते तुम्ही दानही करायचं आहे. उद्या काळ्या तिळाला अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही हे न विसरता करायचं आहे. आणि उद्या एकादशीसुद्धा आहे, तर विष्णू भगवानांना सुद्धा तुम्हाला काळे तीळ आणि सफेद तीळ मिक्स करून द्यायचे आहेत. तुम्ही उद्याच्या दिवशी दारामध्ये तिळाचे लाडू, काळे तिळाचे लाडू, परत काही वस्तू पण देऊ शकता. शनिदेव त्यांना फार आवडतं. आणि उद्या तुम्ही हळदी कुंकामध्ये सुद्धा काळे तिळाचे लाडू आणि सफेद तिळाचे लाडू देऊ शकता. उद्या तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काळे तीळ लावायचे आहे. जेव्हा तुम्ही घराच्या दारात दक्षिणेकडे दिवा लावाल तेव्हासुद्धा त्याच्यात थोडे काळे तीळ वाहायचे आहेत. आणि गणपतीला तुमच्या कुलस्वामिनीला तीळ वाहायचे आहेत. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावर खूप नजर लागते, तुम्हाला असं वाटतं की काहीतरी आपल्या मुलांवर नजर लागते, तर एक वाटी घ्या. त्या वाटीत थोडे काळे तीळ आणि सफेद तीळ दोन्ही टाका. वाटी 7 वेळा तुमच्यावरून फिरवा आणि जाऊन पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही ठेवून या किंवा ते वाहून या. अशाने तुम्हाला तुमची नजर जाते. आणि उद्या तर खूप मोठा आहे, शनिवार आहे, शनिदेवाचा वार, हनुमंताचा वार, त्यात एकादशी आणि पौष महिना चालू आहे, कुंभमेळा चालू आहे. या सगळ्यांना घेऊन आपण आल्या अशा याच्या स्थितीमध्ये आपण किती छानपणे आपल्या घराला आपल्याला ठेवू शकतो. तर उद्या न विसरता तुम्ही काळे तिळाचे दान करा, तिळाचे दान करा आणि आपला शनिवार साजरा करा. श्री स्वामी समर्थ.